तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. स्वाभिमानी अभिजित जहागीरदार, घर सोडा पण जहागीरदारांच्या प्रॉपर्टीवरचा हक्क सोडू नका. आधीला तर काय सगळं आयतच मिळेल. तुझा त्रास कायमचा जातोय म्हटल्यावर ना तू अख्ख्या बंगल्याला वर्षभर रोषणाई करेल. अगं ती निर्दोष आहे याबद्दल तिळमात्र शंका नाहीये माझ्या मनात. पण हे टीव्ही वाले बघ ना, प्रत्येक तासाला न्यूज कशी हाईप करून सांगतायत ते. अहो जहागीरदारांची मुलगी त्या ड्रग स्कॅन्डल, अवास्तव महत्व मिळणारच आहे बातमीला. कसा आपल्या नावाचा उद्धार होतोय बघितलंस ना. मला तर वाटतं या सगळ्यामध्ये संग्राम थोराताचाच हात असणार. तोंड सांभाळून बोला. ही खाकी वर्दी अंगावर चढवली म्हणजे कुणावरही आरोप करण्याचं लायसन्स मिळतं असं समजू नका. जहागीरदार, तुमच्या घरात एखादा हत्यार वगैरे आहे का? आहे ना. कोणाकडं? बाबांकडे, आमच्या बाबांकडे. पण त्याचं रितसर लायसन्स आहे म्हणजे असणारच त्यांच्याकडे. खरंय, गुन्हेगार सापडायलाच हवा. अगदी घरातलं असलं ते. कोण आहे? बघा तरी, हातात घेऊन तर बघा. नाही ओळखत. नाही ओळखत? बहुतेक या माणसानं गोळी झाडली असावी असा आमचा संशय. अरे हा माणूस कशाला गोळी झाडेल? तो काय आरूचा शत्रू आहे? आमचं लग्न बाबांच्या मनाविरुद्ध झालं होतं. तो वेगळ्या जातीचा, शिवाय गरीब घरातला, म्हणून बाबांचा विरोध होता. ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्या दिवसापासून बाबांना माझा चेहराही पाहणं नको झालंय. एवढंच काय, माझा आवाजही त्यांना ऐकायला आवडत नाही. तुमचा तिच्यावर कुठला तरी मागचा खुन्नस करून तुम्ही तिला यात गोवण्याचा प्रयत्न करू नका. आणि एक ॲडवाइस देऊ तुम्हाला, प्लीज तिच्या वाटेला जाऊ नका. बोलणार आहेस का नुसतंच बघत उभा राहणार आहेस? कामाचं काय झालं? साहेब, काम झालंय. त्या पावडरवाल्या पंटरची बायको घावली. कुठलं? तिच्या राहत्या घरात. मग तिला का नाही आणली इकडं? लेडीज कॉन्स्टेबलला घेऊन या असं ठणकवलं असेल तुला ते. न्यूज चॅनलची पत्रकार आहे ना, स्वतःच्या अटकेचा सोहळा तिला दाखवायचा असेल चॅनलवरती. जमले असतील पत्रकार मंडळी, कॅमेरामन वगैरे. जा आपल्या चव्हाणबाईला घेऊन जा आणि फरफटा तिला पोलीस स्टेशनला घेऊन या. तिला हॉस्पिटलमध्ये पाठवलंय. काय? होय सर. पोलीस अटक करायला आले म्हटल्यानंतर तिला हार्ट अटॅक आला असणार. आपल्या राजकीय नेते मंडळींचे आदर्श तिच्या डोळ्यासमोर असतील. तसं नाही, तिच्या राहत्या घरी जखमी बेशुद्ध अवस्थेत होत्या त्या. कोणीतरी हल्ला केला असावा. उलटून नॉकआउट होत्या. उपचाराकरता त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवतो. आता तब्येत कशी आहे? अजून शुद्धीवर नाही. जवळ काय हत्या वगैरे सापडलं? त्यांचा मोबाईल होता त्यांच्याबरोबर, बरोबरच ठेवलाय. शुद्धीवर आल्यावर दिवसभरात कोणाशी बोलतात ते कळेल आपल्याला. गट जवळ कोण आहे आपलं तिथं? आपले शिंदे आहेत सिव्हिल ड्रेसवर.
चला, याची पहिली खबर आपण तिच्या नवऱ्यालाच देऊयात. अभि, अरे लक्ष कुठे आहे तुझं? का काय झालं? एवढा कसला विचार करतोयस? जेलचा. काय? मी जर तब्येत बिघडल्यामुळे परत नसतो आलो ना, तर आता तुरुंगाची हवा खात असतो जयवंत बरोबर. आणि मग सगळ्या पेपर्स मध्ये आणि न्यूज चॅनलवरती हेडिंग झाली असती, जहागीरदारांचा थोरला मुलगा ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये सामील. याचा अर्थ संग्राम शेठने ड्रग्सची पाकिटं तुमच्या आधीच तुमच्या गाडीच्या डिक्कीत ठेवली. दुसरं कोण ठेवणार? हा, आता त्यांनी स्वतः नसतील ठेवली कदाचित, पण त्याचा तो कुत्रा आहे ना मुन्ना, त्याला सांगितलं असेल ठेवायला. नाही, मला नाही वाटत तसं. त्याचा जर तुझ्यावर खुन्नस असता ना, तर त्याने आपल्याला इथे आश्रय दिलाच नसता. आणि तो जयवंत त्याच्या लेखी किडा मुंगीच आहे. तो त्याला कशाला एवढं महत्व देईल? ड्रग्सची ने-आण करण्यामध्ये भरपूर पैसा मिळतो म्हणून त्या जयवंतनेच हे काम केलं असणार. तुझा काय राग आहे त्या जयवंतवरती एवढा? काय घोडं मारलाय त्यांनी तुझं? लायकी नसताना जहागीरदारांचा जावई म्हणून मिरवतोय आणि म्हणूनच संग्राम शेठने त्याला पाळलंय, त्याच्यावर एवढा खर्च करतोय. त्याला बघितलं ना की तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, ह्या न्यायाने संग्रामनी त्याला जवळ केलाय. अर्थात त्याचं माझ्यावरही काही प्रेम वगैरे नाहीये, पण आम्हा दोघांना ह्या रॅकेटमध्ये अडकवून त्यांनी बरेच पक्षी एकाच वेळी मारले. संग्राम शेठ मिळेल त्या संधीचा उपयोग करून बाबांवर सूड घेतो, त्यांची बदनामी करतो, त्यांचा अपमान करतो. म्हणूनच मला इथे येऊन राहायचं नव्हतं. आपण इथे येऊन ना त्याला नामी संधी दिली आहे बाबांवर सूड घेण्याची. जहागीरदारांचा थोरला मुलगा, त्यांची मुलगी, जावई, सगळ्यांना ना मस्तपैकी गोलाय संग्रामनी या रॅकेटमध्ये. आणि तो इन्स्पेक्टर सुद्धा त्यांनाच सामील आहे. त्यांनी तर जहागीरदारांबद्दल वाईट साईड बोलण्याची मोहीमच उघडली. तू काही म्हण वनिता, पण हे सगळं कारस्थान त्या संग्राम शेठचंच आहे. मला अजिबात डाऊट नाही याच्याबद्दल. अस्मिता, अस्मिता. अरे लाजा वाटत नाही झोपा काढायला? तुझी बायको तिकडं हॉस्पिटलमध्ये, कुशाल झोपा काढतोयस? काय हॉस्पिटलमध्ये? काय झालं तिला? तिच्या घरी कळवलं? तिची देखभाल कोण करतंय? काय आहे, आमची एक लेडी कॉन्स्टेबल 24 तास तिच्याजवळ बसून आहे, व्यवस्थित काळजी घेते तिची. का हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स नाहीये? तुमची कॉन्स्टेबल काय करते तिथे? अरे बाबा, तुझी बायको बेशुद्ध आहे ना. शुद्धीत नसलं ना की माणूस खरं खरं बोल. त्यासाठीच आमची लेडीज कॉन्स्टेबल तिथे बसून आहे. तिला अडकवण्यासाठी मला चांगला पुरावा मिळवायचा आहे. त्यासाठीच मी. किती नीच आहात हो तुम्ही. माझी बायको शुद्धीवर येऊ नये म्हणून तुम्हीच डॉक्टरांना सांगून तिची ट्रीटमेंट थांबवली असणार. नाही नाही नाही, अजून नाही थांबवली, पण उद्या वेळ पडलीच ना तर जाऊ दे रे. तुम्हाला हलकट म्हण, नीच म्हण, नाही तर काही म्हण,
पण आता तुझ्या बायकोला मी सुखानं जगू देणार नाही. मागा एका प्रकरणात मला चांगले नडले होते ती, आता माझ्या कचाट्यात सापडली ती. इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर तुमच्या भल्यासाठी सांगतोय, प्लीज तिच्या वाटेला जाऊ नका प्लीज. माझी काळजी नको रे करू तू, माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. हा, आता तुला तुझ्या बायकोची जर काळजी वाटत असेल ना, तर सगळं खरं खरं काय ते सांगून टाक. गुन्हा कबूल कर. ती पावडर कुठून आणलीस, कुठं पोचवायची होती, किती पैसे मिळाले, पुढची कन्साइनमेंट कधीची आहे? एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर, या सगळ्याची उत्तर मी माझ्या स्टेटमेंटमध्ये ऑलरेडी दिलेली आहेत. ओके, तरी मी तुम्हाला पुन्हा सांगतो की ह्या प्रकरणाशी माझा काही एक संबंध नाही आहे. मला मुद्दामून यात अडकवलं गेलंय. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी हे ड्रग्स बघतोय. त्या गाडीत ती पाकिटं कोणी ठेवली, हे ड्रग्स कोण आणतं कोण घेतं, मला काही एक माहिती नाहीये. आणखीन एक, पैशासाठी हे असले धंदे करायची मला काही एक गरज नाहीये, कारण मी संग्राम शेटकडे नोकरीला आहे आणि मला उत्तम पगार आहे. ए बास कर रे, आम्हाला हे असलं फिक्शन नकोय, सत्य काय ते पाहिजेत. हा, आता सत्य वदवून घ्यायची आमच्याकडे बरीच साधनं आहेत, अजून वापरली नाहीत आम्ही ती. तुझ्यासारख्या गुन्हेगाराला आम्ही फार चांगली वागणूक देतोय रे, जाम लकी आहेस तू. अच्छा, याचा अर्थ तुम्ही मला मारझोड करणार. ठीक आहे, तुम्ही मला मारा नाही तर नका मारू, पण मी तुम्हाला सत्यच सांगतोय की त्या प्रकरणाशी माझा काही एक संबंध नाही आहे. तुम्हाला मगाचपासून पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की मला मुद्दामून ह्यात अडकवलं गेलंय. हां, आणखीन एक गोष्ट, या प्रकरणाशी माझा बायकोचा काही एक संबंध नाही आहे. ओके, काय रे, मला एक गोष्ट सांग, तुझं लग्न झालं नाही म्हणतो, तर तुझी बायको कशी ती? नाही, ते होईल, पण त्याची तुम्हाला काळजी नकोय. मला काळजी एकच, अमिषाला कळणार की मी संग्रामकडे नोकरी करतोय ते. तिच्यासमोर उभं राहायचं धाडसही नाही आता मला. तिच्या दृष्टीने संग्रामकडे नोकरी करणं हा ड्रग्सपेक्षाही मोठा गुन्हा आहे आणि त्याला क्षमा नाही. आम्हाला तुमच्या या पर्सनल प्रॉब्लेम मध्ये काडीचा इंटरेस्ट नाहीये. आमच्या दृष्टीने एकच गोष्ट महत्वाची आहे, तुम्ही दोघं या ड्रग स्कॅन्डल मध्ये 100% दोषी आहात आणि मी ही गोष्ट पुराव्यानिशी सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. खास बातमीपत्र, ड्रग स्कॅन्डल. अमिषा जहागीरदार चल ना, उठ ना रे, झोप येते मला. तो टीव्ही बंद कर आधी. एवढं लेटेस्ट बुलेटिन संपू दे, मग करतो बंद. त्या जयवंतने आपल्या अब्रूचे जे धिंडवडे काढलेत ना, ते बघायला तुला काय आवडतं? आता ह्याच्यात आवडीनिवडीचा काय प्रश्न आहे? मी फक्त बातम्या बघतोय. बबडी शुद्धीवर आली का नाही एवढंच मला जाणून घ्यायचंय, मग करतो बंद टीव्ही. त्या बबडीला जर कळलं ना की आपल्या लाडक्या जयवंतने काय पराक्रम केलेत, तर ती म्हणेल मी शुद्धीत आले नसते तरच बरं. काय वनिता, तुला तो जयवंत आवडत नाही इथपर्यंत मी समजू शकतो, पण तो गुन्हेगारच आहे, आयुष्यभर जेलमध्ये त्यांनी सडावं हे वाटणं म्हणजे निव्वळ सूडबुद्धी आहे, दुसरं काही नाही. मग आपल्यात आणि त्या संग्राममध्ये काय फरक राहिला? अरे त्या संग्रामचा फोन आला होता, लगेच संशयाने बघू नको. त्याचा फोन आलेला तेव्हा तू अंघोळीला गेला होतास, त्याने निरोप दिला माझ्याकडे. जयवंतला सोडवण्याचा प्रयत्न करू नकोस हेच सांगितलं ना? करेक्ट. तुला कसं कळलं? कारण मलाही फोन आला. त्या जयवंत बद्दल काय काय बोलत होता तो संग्राम?
अस्तनीतला निखारा काय, चिखलातला किडा खांद्यावर बसवला तर कानातच म्हणे. मला खूप आश्चर्य वाटलं त्या संग्रामचं बोलणं ऐकून. नेहमी भच्या बाराखडीत बोलणारा संग्राम या जयवंत बद्दल एवढा सौम्य शब्दात कसा काय बोलत होता? सौम्य वगैरे काय नाही. तो जयवंत तुझा मेहुणा आहे ना, म्हणून सौम्य भाषेत बोलत असेल. मला ना त्याने अख्खी भोची बाराखडी ऐकवली. परत कधी येतोय संग्राम शेठ? काय बोलला नाही तसं तो. हे सरळच विचारतोयस ना? याच्यात काय वाकड्यात चिरण्यासारखं आहे? संग्राम शेठ परत आला की आपण इकडून निघून जायचं असं आपण ठरवलंय ना वनिता. म्हणून मी तुला नुसतं विचारलं, काय तुझ्या मनामध्ये सतत ना. मग तो एकटा नाही गेलाय, अण्णा पण गेलेत त्याच्याबरोबर. काय? मग अण्णांना विचार. अण्णा गेलेत? संग्राम शेठनी अण्णांना गावाला नेलाय त्यांच्या बरोबर? साक्षीदार म्हणून नेलं असणार अण्णांना बरोबर. आय सी. म्हणजे आम्हा दोघांना सापळ्यात अडकवण्याचा हा सगळा प्लॅन संग्राम शेठचाच आहे नक्की. आणि म्हणूनच त्याने अण्णांना आपल्या बरोबर नेलाय गावाला. कसं काय? अण्णा जर इथे राहिले असते ना वनिता, तर आम्ही जेव्हा साईट सीइंग साठी गेलो त्यावेळेला म्हणाले असते की मी पण येतो तुमच्या बरोबर. आणि नेमकं तेच संग्राम शेठला नको होतं. कारण अण्णा जर आमच्या बरोबर आले असते तर ते संग्रामने लावलेल्या सापळ्यामध्ये अलगद अडकले असते. पण संग्रामला फक्त आम्ही दोघं त्याच्या जाळ्यात अडकायला हवं होतं. कारण कंपनी जर सुरू करायची झाली तर आमच्यापेक्षा संग्राम शेठला अण्णांची जास्त गरज आहे. एक उंदीर निसटला तरी ठीक आहे ग, पण निदान जो सापडलाय ना जाळ्यामध्ये तो निसटू नये ह्याच्यासाठी संग्रामचा सगळा प्रयत्न चालू आहे. तू ना राजकारणात जायला हवं होतंस का? भल्या भल्यांची वाट लावली असतीस. तुला सांगतो वनिता, मेहुणा म्हणून मी जयवंतला सोडवण्याचा प्रयत्न करू नये हे देखील त्या संग्रामनीच तुझ्या मार्फत मला सांगायचं ठरवलं आहे. ही जी काय तुझी सगळी मतं आहेत ना जयवंत विषयी आणि इतर, ही त्या संग्रामनी तुला पढवली आहेत आणि ती तू मला सांगतेस. चला उठा आता. चला मग झोपायला जायचं ना. केलाय मी टीव्ही बंद. मग चला उठा ना. अगं तू ठेया देऊन बसली आहेस ना. तूच मला सांगितलंस ना फोन आला, अमुक झालं तमुक झालं. आता चल उचलून नेऊ का मी? म्हणजे तुमचा असा हा फॅमिली बिझनेस आहे ना, तो काल आमच्या नाकाबंदीमध्ये उघडकीस आला. तुम्हाला आरोप मंजूर आहे? नाही, मुळात तुम्ही ज्याला पकडलंय ना त्याला मी ओळखत नाही. अविवाहित आहे आणि माझं लग्न व्हायचंय. आता तसा कधी कधी मला मोह होऊ शकतो, नाही अशातला भाग. मग तुझे दिवस भरले असं समज. देव करो अशी बुद्धी तुला न हो. एक पत्रकार म्हणून तुला सांगते जयू, त्या संग्रामपासून दूरच राहा. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता.